सगळ्यात पहिलं तर पोलिसांकडनं खोटी बातमी दिली गेली की आम्हाला वेगळा रूट दिला जात होता आणि आम्ही तो घेतला नाही। मी स्वतः आदल्या दिवशी काल 3 वाजेपर्यंत त्या काश्मीरा पोलीस स्टेशनला होतो आणि आमचं रूटच्या बाबतीत कुठेच बोलणं झालं नाही। मोर्चा काढू नका, ते माफी मागतील असाच पोलिसांचा सूर होता। त्यामुळे भारतीय जनता पक्ष जे प्रेझेंट करते ते अतिशय चुकीचं आहे। दुसरी गोष्ट, खरं बरं झालं आज भारतीय जनता पक्षाचा कोण तिथे आलं नाही, नाहीतर आज मराठी माणसांनी त्यांना रस्त्यावर पकडून मारलं असतं, अशी भारतीय जनता पक्षाची तिथली परिस्थिती होती। खरं तर जे काही घडलंय याच्या मागे भारतीय जनता पक्षाचा तिथला आमदार जो आहे नरेंद्र मेहता यांनीच हे सगळं केलेलं आहे। खरं तर त्याने पहिला तो ट्विट केला नसताना तर इथपर्यंत हे सगळं आलंच नसतं। आणि आजही तुम्ही त्यांच्या स्टेटमेंट ऐकल्यात ना, तर आमच्या मोर्चाचं उद्दिष्ट वाईट होतं, पण त्या व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाचं उद्दिष्ट खूप चांगलं होतं। ह्या ज्या काही त्यांच्या स्टेटमेंट आहेत त्याच्यामुळेच मीरा भाईंदरमध्ये आजचं जे काही घडलं त्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे। भारतीय जनता पक्ष आता एक पोर्ट्रे करायचा प्रयत्न करते की मराठी तुम्हाला मराठी आणि परप्रांतीय असं एक भांडण लावायचं काम भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे आणि परप्रांतीयांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की तुमच्यासाठी फक्त आम्हीच आहोत। आणि हेच मीरा भाईंदरमध्ये घडतंय। मीरा भाईंदरमध्ये बाहेरनं आलेल्या लोकांचा मतांचा टक्का खूप जास्त आहे आणि त्याच्याकडेच डोळा ठेवून यांनी हा मोर्चा आमचा रद्द करण्याचा प्रयत्न केला होता। सकाळी 3:30 वाजल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना उचलण्यात कुठली मर्दांगी होती? एवढे आंदोलनं मी केली, आजपर्यंत मी 150च्या वरती आंदोलनं केली असेल, अशी कधी परिस्थिती भोंग्यांच्या आंदोलनाला अशी परिस्थिती नव्हती, अशी परिस्थिती आज या लोकांनी करून ठेवली होती। कोणासाठी केली तुम्ही? बरं, सो फक्त भारतीय जनता पक्षाला मीरा भाईंदर मधला जो बाहेरचा जो वोटर आहे त्याला आनंदित ठेवायचं होतं आणि आम्ही तुमच्या सोबत आहे दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता। आणि म्हणूनच आज रस्त्यावर त्या महिलांना एका रिक्षात 5-5 महिलांना कोंबत होते। अहो, ती महिला आहे, तिच्या अंगावरचे कपडे कुठे जात आहेत, काय कुठे जातात काही बघत नव्हते। आमच्या काही पदाधिकाऱ्यांना उचलून गाड्यांमध्ये टाकलाय, फेकलाय उचलून। आणि ते मी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रेस कॉन्फरन्समध्ये पोलिसांनी आमच्या बरोबर काय काय केलेलं आहे त्याचे फोटो उद्या मी प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवणार आहे। आणि हे जे कोणी भारतीय जनता पक्षाचे जे प्रवक्ते आहेत, माझं मत आहे याने किमान थोडी तरी बाळगावी की आज मराठी माणूस रस्त्यावर उतरतो। आम्ही तर सगळे 1,500-2 हजार पदाधिकारी जेलला होतो, त्याच्यानंतर मग रस्त्यावर उतरलेला माणूस कोण होता? तो मूळ मराठी माणूस होता जो मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या या परप्रांतीय अजेंड्याला कंटाळलेला होता। आणि तो माणूस जो रस्त्यावर उतरला होता ना, त्या माणसाचा तो राग होता। आणि मी परत सांगतो, बरं झालं भारतीय जनता पक्षाचा कोणी नेता आला नाही, तर आज मराठी माणसाने, त्या चिडलेल्या मराठी माणसाने यांना पळून पळून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मारलं असतं एवढं नक्की। मी वस्तुतः जाणार होतो अखिलकडे, पण अखिल मला थोडीशी मुभा दे। मला एक नवनाथ यांना हा